नागपूरचं जिल्हाधिकारी कार्यालय राज्यामध्ये नंबर 1. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन विशेष सुधारणा कार्यक्रमात नागपूर जिल्हा अव्वल. जेएनपीएतील कांदा निर्यात 30% घसरली. केंद्र सरकारकडून निर्यात शुल्क कमी करण्याचा कोणताही प्रयत्न नाही. शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण. लसणाची बाजारामध्ये आवक वाढल्यानं 400 रुपये प्रति किलोवर पोहोचलेले दर 80 ते 100 रुपयांवर. राज्यातील 306 बाजार समित्यांमध्ये रोज 8 ते 10 हजार टन लसणाची आवक. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी दादा गट आक्रमक. शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त. राज्यातील अकृषी विद्यापीठामधील प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रियेला मान्यता. भरतीसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या मराठी अनुवादित गीतांचं डोंबिवलीमध्ये प्रकाशन. भाजप नेते रवींद्र चव्हाण, रवींद्र साठे आणि संगीतकार श्रीधर फडके यांची उपस्थिती. पुण्यामधील घटनेनंतर कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर. कल्याण एसटी डेपोची पोलिसांकडून पाहणी. सुरक्षा रक्षकांची झाडाझडती घेत सुरक्षा यंत्रणेचा घेतला आढावा. नाशिक महापालिकेमध्ये 10 वर्ष कंत्राटी काम करणाऱ्यांची सेवा होणार कायम. हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. कंत्राटी काम करणाऱ्यांची यादी 45 दिवसामध्ये तयार करून नगर विकास खात्याकडे पाठवण्याची सूचना. अंबरनाथमध्ये पटेल रिटेल ग्रुपकडून स्वच्छता मोहीम. महाशिवरात्रीच्या यात्रेनंतर जमलेला कचरा केला साफ. 250 ते 300 कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.